च्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दिल्ली या ठिकाणी काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। नीट पेपर फुटल्या प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीमध्ये उपोषण सुरू होतं। त्यानंतर आंदोलन सुरू आहे। मात्र त्या ठिकाणी जर बघितलं त्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये संपूर्ण राजकीय नेत्यांचा जो आहे तो पाठिंबा देखील सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला मिळत असल्याचा पाहायला मिळाला होता। नीट पेपर फुटल्या प्रकरणी आंदोलन जे आहे ते सुरू होतं। त्यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील मोठा सहभाग जो आहे तो असल्याचा पाहायला मिळाला होता। यासाठी जर बघितलं तर आता वंचित बहुजन आघाडी देखील रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे। प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती देण्यात आली। त्या बंदला देखील डाव्या पक्षाकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो क्रांती चौकमध्ये लावण्यात आलेला आहे। आणि थोड्या वेळामध्ये जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणाहून त्यांचं आंदोलन जे आहे ते देखील केलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। सध्या जर बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये जे आहे ते काँग्रेस जनता पार्टीला मोठा पाठिंबा मिळत आहे। सोनम वांगचुक यांचं उपोषण जे आहे ते त्या ठिकाणी सुरू होतं। विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्या प्रकरणी जे आहे ते हे आंदोलन जे आहे ते देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्यामुळे जर पाहिलं तर हे बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील आता या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जो आहे तो यांच्या वतीने महाराष्ट्र बंद जो आहे तो देखील पाहण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। तर पोलिसांचा हा बंदोबस्त देखील आपण पाहतोय। वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये सध्या बंद पुकारला जातोय। अनेक व्यापाऱ्यांनी देखील या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। आपली आस्थापनं, दुकानं बंद ठेवलेली आहे। पोलिसांनी देखील सतर्कता बाळगत अनेक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे।